याच्यामध्ये कसं आहे सर, आता इंडियन सोसायटीमध्ये आपल्या आय टी कंपन्यांना पण माहिती आहे की लग्न आहे, मुलं वगैरे आहेत. या गोष्टीमुळे नॅचरली काही वर्षांचा किंवा महिन्यांचा गॅप हा लेडीजचा, मुलींचा हा होतोच. त्यासाठी खूप चांगले कॉर्पोरेट प्रोग्रामसुद्धा असतात. अगदी एम-एन-सीचे सुद्धा असतात. त्याला नाव दिलेलं असतं की जसं रिटर्न टू वर्क प्रोग्राम, असं प्रत्येक कंपनीचे सुंदर सुंदर नावं त्याला दिलेली असतात. सगळ्या कंपनीज प्रमोट करतात की येस, तुमचा करिअर गॅप काही फॅमिली कारणामुळे झाला, आता तुम्ही तुमचं करिअर परत चालू करा. ओके. फक्त याच्यामध्ये एक्सपेक्टेड एकच असतं आय टी कंपनीजला, की ठीक आहे, तुम्ही 4 वर्षापूर्वीच्या 5 वर्षापूर्वी पास आउट झाला होता, तेव्हा आय टीमध्ये लागणाऱ्या गोष्टी काही वेगळ्या होत्या. पण आत्ताची आय टीची टेक्निकल डिमांड काहीतरी वेगळी आहे. आम्ही तुम्हाला अपॉर्च्युनिटी देतो, तुम्ही फक्त लेटेस्ट स्किल सेट तुमच्यासोबत ठेवा. तर त्या सर्व ज्या आपल्या गृहिणी आहेत, ज्या मुली आहेत, त्यांनी या गोष्टीवरती फोकस केला पाहिजे की आज मला आय टी इंडस्ट्रीमध्ये जॉब मिळण्यासाठी कुठली टेक्नॉलॉजी पाहिजे, ती माझ्या रिझ्युमेमध्ये नाही आहे. ओके, मी ती शिकली पाहिजे, त्याच्यामध्ये हँड्स ऑन प्रॅक्टिस केली पाहिजे, त्याचं थरो नॉलेज घेतलं पाहिजे आणि तो रिझ्युमे पुढे कंपनीला फॉरवर्ड केला पाहिजे. सो अशा प्रकारे जर काम केलं तर सर खूप साऱ्या ज्या गृहिणी आहेत त्यांनी उत्तम आय टी करिअर चालू केलेलं आहे.